हॅलो एव्हरीवन, कसे आहात? नमस्कार, राम राम. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी एक बार्शीकर या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. तर आज आहे गुढीपाडव्याचा सण. तर नवीन वर्षाच्या तुम्हाला हिंदू संस्कृतीनुसार, हिंदू परंपरेनुसार नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. तर आज आमच्या इथे ना या अशा पद्धतीने गुढी उभा केलेली असते. ही आहे केरसुणी, इकडं झाडायची पण असं म्हणतात. आणि ही लक्ष्मी स्वरूप मानून केरसुणीची पण आमच्या इथं पूजा केली जाते. आणि ही आहे आमची अशी गुढी उभा केलेली. तर तुमच्या इथं कोणत्या पद्धतीनं गुढी उभा करतात तर ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि ही आहे गुढी. ह्या गुढीप्रमाणेच उंचच उंच तुमचं सुख, समाधान, ऐश्वर्य सगळंच भरभराटीत जावो. हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखासमाधानाचे जावो. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्ही मला सांगा की तुमच्या इथं गुढीपाडव्याला कोणता प्रसाद करतात किंवा कोणता नैवेद्य दाखवतात. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आमच्या इथं कोणता प्रसाद बनवतात किंवा कोणता नैवेद्य बनवतात. आमच्या इथं हा बनवतात घोलाना. तर हे आहेत कडुलिंबाचा तूर, चिंच, गूळ आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ. हे अशा पद्धतीनं आमच्या इथं नैवेद्य बनवतात पाडव्याला. हे आरोग्यासाठी खूप छान असतं आणि यात थोडासा हिंग पण टाकतात. तर तो मी रेकॉर्ड करायचं विसरून गेलेले होते. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.